राम कृष्ण हरी मंडळी. राम कृष्ण हरी मंडळी. चंद्रग्रहण म्हटले की अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. पण त्यामागचे कारण काय आहे हे अनेकांना माहिती नसते. म्हणून मी आज तुमच्यासाठी एक अतिशय अद्भुत आणि रहस्यमयी कथा घेऊन आले आहे. मंडळी, आकाशात जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा आपण सगळेच आकाशाकडे डोळे लावून ते पाहतो. पण या ग्रहणामागे नक्की कोणती पौराणिक कथा दडलेली आहे? सूर्य, चंद्र आणि राहू केतू यांचे असे काय वैर आहे की युगे उलटून गेली तरी हा खेळ अजूनही सुरूच आहे? मंडळी, हीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्रोते हो, ही कथा ऐकण्याचे महत्त्व अतिशय मोठे आहे. जे लोक ही कथा पूर्ण एकाग्रतेने आणि शेवटपर्यंत ऐकतात, त्यांच्या जीवनातील संभ्रम, अंधार आणि राहू केतूचे कोणतेही दोष दूर होऊन त्यांच्या आयुष्यात पौर्णिमेच्या चंद्रासारखा शीतल प्रकाश पसरतो. ही कथा सर्वांनी ग्रहण काळात नक्की ऐकावी. मुख्य करून गर्भवती महिलांनी तर ही कथा नक्कीच ऐकावी. ही कथा ऐकल्याने ग्रहणाचा दुष्प्रभाव आपल्यावर होत नाही. चंद्र आणि सूर्यदेवाची कृपा त्यांना प्राप्त होते आणि सर्व दोष नष्ट होतात. त्यामुळे ही कथा मध्येच सोडू नका. शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचे मन अगदी शांत आणि तृप्त होईल याची मला खात्री आहे. तर मंडळी, कथेची सुरुवात होते ती एका अतिशय प्राचीन काळापासून. हा तो काळ होता जेव्हा स्वर्गलोकात देवांचा राजा इंद्र अतिशय वैभवात आणि सुखात राहत होता. स्वर्गात कशाचीही कमतरता नव्हती. सर्व देवगण आनंदाने आपापले कार्य करत होते. राजा इंद्र आपला लाडका हत्ती, ज्याचे नाव ऐरावत होते, त्यावर बसून तिन्ही लोकांमध्ये फिरायचा. असाच एके दिवशी राजा इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवरून अतिशय डौलात आणि गर्वात चालला होता. त्याच्या मनात आपल्या संपत्तीचा, सत्तेचा आणि वैभवाचा मोठा अहंकार निर्माण झाला होता. माझ्यासारखा महान आणि ऐश्वर्यसंपन्न या जगात कोणीही नाही, असा विचार त्याच्या मनात घोळत होता. नेमक्या त्याच वेळी समोरून एका महान ऋषींचे आगमन झाले. ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून अत्यंत कडक तपश्चर्या करणारे आणि तितकेच रागीट स्वभावाचे महर्षी दुर्वास होते. महर्षी दुर्वास हे भगवान शंकराचे अंश मानले जातात. त्यांच्या हातात एक अतिशय सुंदर आणि सुगंधी फुलांची माळा होती. ही माळा साधीसुधी नव्हती, तर साक्षात देवीने त्यांना ती प्रसादाच्या रूपात दिली होती. दुर्वास ऋषींनी जेव्हा राजा इंद्राला समोरून येताना पाहिले, तेव्हा त्यांच्या मनात इंद्राविषयी प्रेम निर्माण झाले. त्यांनी विचार केला की हा देवांचा राजा आहे, तर ही दिव्य माळा मी यालाच भेट म्हणून देतो. अतिशय आनंदाने आणि प्रेमाने महर्षी दुर्वास यांनी ती सुगंधित माळा राजा इंद्राच्या दिशेने फेकली आणि त्याला ती प्रसाद म्हणून स्वीकारायला सांगितली. पण श्रोते हो, अहंकार माणसाची बुद्धी कशी भ्रष्ट करतो बघा. राजा इंद्राने ती माळा आदराने आपल्या गळ्यात घालण्याऐवजी अतिशय निष्काळजीपणे आणि गर्वाने ती माळा पकडली आणि आपल्या ऐरावत हत्तीच्या सोंडेवर टाकून दिली. प्राणी तो प्राणीच. ऐरावत हत्तीला त्या माळेचा सुगंध खूप तीव्र वाटला. त्याला तो सहन झाला नाही आणि त्याने सोंड हलवून ती दिव्य माळा जमिनीवर फेकून दिली. आणि इतकेच नाही, तर त्या माळेवरून तो चालत पुढे गेला. ती प्रसादरूपी माळा हत्तीच्या पायाखाली तुडवली गेली. हे सर्व दृश्य पाहून महर्षी दुर्वासांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांचा राग अनावर झाला. त्यांचे डोळे लालबुंद झाले आणि शरीरातून क्रोधाच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यांनी त्याच क्षणी राजा इंद्राला थांबवले आणि अतिशय कडक आवाजात शाप दिला. अरे मूर्खक आणि अहंकारी इंद्रा! ज्या संपत्तीचा आणि वैभवाचा तुला एवढा गर्व झाला आहे, ज्यामुळे तू देवीच्या प्रसादाचा आणि माझा घोर अपमान केलास, ते तुझे सर्व वैभव आज याच क्षणी नष्ट होईल. मी तुला शाप देतो की तुझा स्वर्गलोक आणि तिन्ही लोक आता श्रीहीन होतील. म्हणजेच सर्व संपत्ती आणि लक्ष्मी
तुमच्यापासून निघून जाईल. हा शाप ऐकताच राजा इंद्राचा सगळा गर्व गळून पडला. तो हत्तीवरून खाली उतरला आणि दुर्वास ऋषींच्या पाया पडून क्षमा मागू लागला. पण मंडळी, बाणातून सुटलेला तीर आणि मुखातून निघालेला शाप कधीच परत घेता येत नाही. दुर्वास ऋषी तिथून निघून गेले, पण त्यांच्या शापाचा परिणाम लगेचच दिसू लागला. स्वर्गातील सर्व झाडे सुकू लागली. कल्पवृक्षाची पाने गळून पडली. देवांची शक्ती क्षीण होऊ लागली. स्वर्गात सगळीकडे उदासी आणि दारिद्र्य पसरले. साक्षात माता लक्ष्मी स्वर्ग सोडून अदृश्य झाली आणि ती क्षीरसागरात जाऊन लपली. जेव्हा दैत्यांना म्हणजेच असुरांना ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घेतला. दैत्यांचा राजा बळी याने आपल्या प्रचंड सैन्यासह स्वर्गावर हल्ला केला. देव आधीच शक्तिहीन झाले होते, त्यामुळे ते दैत्यांसमोर जास्त काळ टिकू शकले नाहीत. दैत्यांनी देवांचा दारूण पराभव केला आणि स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले. आता देवलोक पूर्णपणे असुरांच्या ताब्यात गेला होता. सर्व देवगण, राजा इंद्र, अग्नी, वायू, वरुण हे सर्वजण आपले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे लपून बसले. त्यांना काहीच सुचत नव्हते. अखेर सर्व देव मिळून ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांचे दुःख ऐकले आणि ते म्हणाले की या संकटातून आपल्याला फक्त आणि फक्त भगवान श्रीहरी विष्णूच वाचवू शकतात. चला, आपण सर्वजण त्यांच्याकडे क्षीरसागरात जाऊया. सर्व देवगण अतिशय दुःखी अंतःकरणाने क्षीरसागराच्या काठी पोहोचले. तिथे भगवान विष्णू आपल्या शेषनागाच्या शय्येवर विश्राम करत होते. देवांनी भगवान विष्णूंची खूप भावपूर्ण स्तुती केली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. भगवान विष्णूंनी आपले डोळे उघडले आणि आपल्या गोड हसण्याने देवांना शांत केले. ते अतिशय प्रेमळ आणि गंभीर आवाजात म्हणाले, हे देवगणांनो, मला तुमच्यावर आलेल्या संकटाची पूर्ण कल्पना आहे. महर्षी दुर्वासांच्या शापामुळे तुमची ही अवस्था झाली आहे. पण घाबरू नका. प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. आता तुम्हाला तुमचे गेलेले वैभव आणि शक्ती परत मिळवण्यासाठी एक महाकाय कार्य करावे लागेल. प्रभू, आज्ञा करा. आम्ही कोणतेही कार्य करायला तयार आहोत. आम्हाला फक्त या संकटातून बाहेर काढा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, तुम्हाला आता समुद्र मंथन करावे लागेल. क्षीरसागराच्या तळाशी माता लक्ष्मी आणि अनेक दिव्य रत्ने लपलेली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे अमृत नावाचा कलश आहे. जर तुम्ही ते अमृत प्राशन केले तर तुम्ही सर्वजण अमर व्हाल. त्यानंतर कोणताही दैत्य तुम्हाला कधीही हरवू शकणार नाही. पण हे कार्य तुम्ही एकटे करू शकणार नाही. यासाठी तुम्हाला दैत्यांची म्हणजेच असुरांची मदत घ्यावी लागेल. हे ऐकून देवांना मोठा धक्का बसला. इंद्र म्हणाला, प्रभू, हे तुम्ही काय सांगत आहात? जे दैत्य आमचे कट्टर शत्रू आहेत, ज्यांनी आमचे राज्य हिरावून घेतले, त्यांच्याकडे आम्ही मदतीची याचना कशी करायची? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, इंद्रा, राजकारणात आणि संकटाच्या वेळी कधी-कधी शत्रूलाही मित्र बनवावे लागते. तुम्ही दैत्यांचा राजा बळी याच्याकडे जा आणि त्याला समुद्र मंथनाचा प्रस्ताव द्या. त्याला सांगा की या मंथनातून अमृत निघणार आहे आणि आपण ते वाटून घेऊ. बळीराजा अत्यंत महत्वाकांक्षी आहे. अमृताच्या लालसेने तो नक्की तयार होईल. बाकी काय करायचे ते मी योग्य वेळी ठरवेन. तुम्ही फक्त अमृताची चिंता सोडा आणि मंथनाच्या तयारीला लागा. देवांना भगवंतांचा शब्द प्रमाण होता. ते सर्वजण असुरांचा राजा बळी याच्याकडे गेले. बळीराजा त्यावेळी स्वर्गाच्या सिंहासनावर बसला होता. देवांनी अतिशय नम्रपणे त्याला समुद्र मंथनाचा प्रस्ताव दिला आणि अमृताची कल्पना सांगितली. अमृताचे नाव ऐकताच दैत्यांच्या डोळ्यात चमक आली.
अमर होण्याची संधी कोणाला सोडायची होती? बळीराजाने आपल्या मंत्र्यांशी चर्चा केली आणि तो या कार्यासाठी तयार झाला. अशा प्रकारे देव आणि दानव यांच्यात एक तात्पुरती मैत्री झाली. आता समुद्र मंथनाची तयारी सुरू झाली. मंथन करण्यासाठी एक मोठी रवी हवी होती. यासाठी त्यांनी मंदराचल नावाच्या प्रचंड मोठ्या पर्वताची निवड केली. सर्व देव आणि दानव मिळून तो पर्वत उचलायला गेले. पण तो पर्वत इतका जड होता की तो हलवणेही त्यांना शक्य होत नव्हते. खूप प्रयत्नानंतर त्यांनी तो पर्वत उचलला खरा, पण वाटेतच तो त्यांच्या हातातून निसटला आणि अनेक देव दानव त्याखाली चिरडून मरण पावले. हे पाहून भगवान विष्णू लगेचच तिथे प्रगट झाले. त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने सर्वांना पुन्हा जिवंत केले आणि तो महाकाय मंदराचल पर्वत लीलया एका हाताने उचलून गरुडावर ठेवला आणि क्षीरसागरात आणून सोडला. आता रवी तर मिळाली, पण मंथन करण्यासाठी दोरी हवी होती. यासाठी सापांचा राजा वासुकी नाग याला विनंती करण्यात आली. वासुकी नागाने देवांच्या कार्यासाठी स्वतःला दोरी म्हणून वापरण्याची परवानगी दिली. वासुकी नागाला मंदराचल पर्वताभोवती गुंडाळण्यात आले. आता एक नवीनच वाद सुरू झाला. वासुकी नागाचे तोंड कोणी धरायचे आणि शेपटी कोणी धरायची? देवांनी विचार केला की आपण तोंड धरूया. पण दैत्यांना वाटले की देव आपल्याला कमी लेखत आहेत. दैत्य गर्वाने म्हणाले, आम्ही शेपटी धरणार नाही. आम्ही श्रेष्ठ आहोत, त्यामुळे आम्हीच नागाचे तोंड धरू. भगवान विष्णूंच्या इशाऱ्यानुसार देवांनी मुद्दाम माघार घेतली आणि ते वासुकी नागाची शेपटी धरायला तयार झाले. दैत्यांनी मोठ्या ऐटीत नागाचे तोंड पकडले आणि मग सुरू झाले जगातील सर्वात मोठे आणि अद्भुत असे समुद्रमंथन. देव आणि दानव पूर्ण ताकदीने मंथन करू लागले. पण जसे जसे मंथन सुरू झाले तसतसा मंदराचल पर्वत समुद्राच्या तळाशी भासू लागला. तो खाली खाली जाऊ लागला. जर पर्वतच बुडाला तर मंथन कसे होणार? सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंतेचे ढग दाटून आले. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी एक अतिशय अद्भुत असे रूप धारण केले. त्यांनी कूर्म अवतार म्हणजेच एका महाकाय कासवाचे रूप घेतले. ते समुद्राच्या तळाशी गेले आणि त्यांनी आपल्या प्रचंड मोठ्या आणि टणक पाठीवर तो मंदराचल पर्वत तोलून धरला. आता पर्वत स्थिर झाला होता. पुन्हा एकदा जोमाने मंथन सुरू झाले. वासुकी नागाला सतत इकडे तिकडे ओढले जात असल्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. त्याच्या तोंडातून भयंकर विषारी ज्वाला आणि धूर बाहेर पडू लागला. ज्या असुरांनी मोठ्या गर्वाने नागाचे तोंड पकडले होते त्यांची या ज्वालांमुळे अगदी दयनीय अवस्था झाली. त्यांचे चेहरे काळे पडले आणि त्यांची शक्ती कमी होऊ लागली. देवांना मात्र शेपटीकडे असल्यामुळे जास्त त्रास झाला नाही. भगवंताची लीला त्यांना आता समजत होती. मंडळी, समुद्रमंथन जसजसे वेगात होऊ लागले तसतसे समुद्राच्या पोटातून एक एक अद्भुत गोष्टी बाहेर येऊ लागल्या. सर्वात आधी समुद्रातून जे बाहेर आले ते पाहून सर्व त्रैलोक्य हादरून गेले. ते होते हलाहल नावाचे अत्यंत जहाल आणि भयंकर विष. हे विष इतके भयानक होते की त्याच्या केवळ वासानेच सृष्टीतील जीवजंतू तडफडून मरू लागले. देव आणि दानव दोघेही भीतीने पळू लागले. हे विष कोणीच स्वीकारायला तयार नव्हते. जर हे विष समुद्राबाहेर आले असते तर संपूर्ण जग क्षणार्धात भस्मसात झाले असते. सर्वजण पुन्हा भगवान विष्णूंकडे गेले. विष्णू म्हणाले, हे विष पचवण्याची ताकद फक्त आणि फक्त एकाच देवामध्ये आहे आणि ते म्हणजे देवस्थानचे देव महादेव शिवशंकर. आपण त्यांच्याकडे जाऊया. सर्वजण कैलास पर्वतावर गेले आणि त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. भोलेनाथ नेहमीच जगाच्या कल्याणासाठी तत्पर असतात. जगावर आलेले हे संकट पाहून ते लगेच तयार झाले. त्यांनी ते भयंकर हलाहल विष आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले आणि एकाच घोटात ते प्राशन केले. पण ते विष
इतके गरम आणि दाहक होते की जर ते पोटात गेले असते तर शिवाच्या पोटात असलेल्या संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश झाला असता. त्यामुळे भगवान शिवाने ते विष आपल्या पोटात न जाऊ देता स्वतःच्या गळ्यातच रोखून धरले. त्या भयंकर विषाच्या प्रभावामुळे भगवान शिवाचा गळा पूर्णपणे निळा पडला. आणि मंडळी, तेव्हापासूनच आपल्या लाडक्या महादेवाला नीलकंठ हे सुंदर नाव मिळाले. विषाचे संकट टळल्यानंतर पुन्हा मंथन सुरू झाले. आता समुद्रातून अनेक मौल्यवान आणि दिव्य रत्ने बाहेर येऊ लागली. सर्वात आधी कामधेनू गाय बाहेर आली, जिने सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद होती. ही गाय ऋषीमुनींना देण्यात आली. त्यानंतर उच्चैश्रवा नावाचा 7 तोंडे असलेला एक अतिशय सुंदर पांढरा घोडा बाहेर आला, जो बळी राजाने घेतला. मग ऐरावत नावाचा पांढरा शुभ्र हत्ती बाहेर आला, ज्यावर राजा इंद्राने आपला हक्क सांगितला. त्यानंतर कौस्तुभमणी, पारिजात वृक्ष, अप्सरा रंभा अशी अनेक दिव्य रत्ने बाहेर आली. आणि मग समुद्रामधून एक अतिशय तेजस्वी आणि डोळे दीपवणारा प्रकाश बाहेर आला. कमळाच्या फुलावर विराजमान झालेली साक्षात सौंदर्य आणि वैभवाची देवी माता लक्ष्मी समुद्रातून प्रगट झाली. माता लक्ष्मीला पाहताच सर्व देव, दानव, यक्ष, गंधर्व मंत्रमुग्ध झाले. प्रत्येकाला वाटत होते की लक्ष्मीने आपल्याला वरावे. पण माता लक्ष्मीने आपल्या हातात एक सुंदर वैजयंती माळा घेतली आणि ती कोणाकडेच न पाहता थेट भगवान श्रीहरी विष्णूंच्या दिशेने चालत गेली. तिने ती माळा भगवान विष्णूंच्या गळ्यात घातली आणि नेहमीसाठी त्यांच्या वक्षस्थळावर स्थान मिळवले. मंथन चालूच होते. आता सर्वांचे डोळे एकाच गोष्टीकडे लागले होते, आणि ती गोष्ट म्हणजे अमृत. अखेर तो क्षण आला. समुद्रातून एक अत्यंत तेजस्वी आणि सावळ्या रंगाचे पुरुष बाहेर आले. त्यांच्या एका हातात आयुर्वेदाचे ग्रंथ होते आणि दुसऱ्या हातात एक सुंदर कलश होता. हे होते भगवान धन्वंतरी, जे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. आणि त्यांच्या हातात जो कलश होता तोच होता अमृत कलश. अमृताचा कलश पाहताच सर्व असुरांच्या डोळ्यात हावरटपणा आला. त्यांना वाटले की जर देवांनी हे अमृत आधी प्यायले तर ते अमर होतील आणि आपण त्यांना कधीच हरवू शकणार नाही. काहीही विचार न करता असुरांनी भगवान धन्वंतरींच्या हातातून तो अमृताचा कलश बळजबरीने हिसकावून घेतला आणि ते पडू लागले. देव परत हताश झाले. एवढे कष्ट करून, विष सहन करून शेवटी अमृत दैत्यांच्या हाती गेले होते. देवांनी पुन्हा भगवान विष्णूंकडे धाव घेतली. विष्णूंनी देवांना डोळ्यांनीच शांत राहण्याची खूण केली आणि गालातल्या गालात हसले. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला अमृत पाजण्याचे वचन दिले आहे ते मी नक्की पूर्ण करेन, असे म्हणून भगवान विष्णू तिथून अदृश्य झाले. इकडे दैत्यांमध्ये अमृतावरून भांडणे सुरू झाली होती. प्रत्येक दैत्य म्हणत होता, आधी मी पिणार, आधी मी पिणार. त्यांच्यात मारामारी सुरू झाली. तेवढ्यात तिथे एका अत्यंत सुंदर, कमनीय आणि मनमोहक स्त्रीचे आगमन झाले. श्रोतेहो, ती स्त्री इतकी सुंदर होती की तिचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. तिच्या पायात घुंगरू होते. ती मंद मंद हसत चालत येत होती. तिचे सौंदर्य पाहून सर्व दैत्य वेडेपिसे झाले. त्यांच्या हातातील शस्त्रास्त्रे खाली गळून पडली. ते भांडण विसरून त्या स्त्रीकडे नुसते पाहतच राहिले. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात भगवान विष्णूंचा मोहिनी अवतार होती. भगवंतांनी हे रूप फक्त दैत्यांना भुलवण्यासाठी घेतले होते. मोहिनी दैत्यांच्या जवळ आली आणि अतिशय गोड आणि मधाळ आवाजात म्हणाली, अरे शूरवीरांनो, तुम्ही आपापसात का भांडत आहात? काय आहे या कलशामध्ये, ज्यासाठी तुम्ही एकमेकांचे प्राण घ्यायला उठला आहात? दैत्य अगदी लाळे घोटेपणा करत म्हणाले, हे सुंदरी, यात अमृत आहे
आम्हाला हे प्यायचे आहे, पण आमच्यात एकमत होत नाहीये. तूच आमचा न्याय कर. तू जसे सांगशील तसे आम्ही करू. तूच आम्हाला हे अमृत वाटून दे. मोहिनी मनातल्या मनात हसली. तिचे काम सोपे झाले होते. ती नखऱ्याने म्हणाली, अरे पण मी तर एक अनोळखी स्त्री आहे. तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवू शकता? उद्या मी काही लबाडी केली तर? पण दैत्य तिच्या सौंदर्यावर इतके भाळले होते की ते म्हणाले, नाही नाही, तुझ्यासारखी सुंदर स्त्री कधीच लबाडी करू शकत नाही. कलश तूच घे आणि आम्हाला अमृत पाज. मोहिनीने तो अमृताचा कलश आपल्या हातात घेतला आणि एक अट घातली. मी तुम्हाला अमृत पाजेन, पण एक अट आहे. मी अमृत वाटत असताना कोणीही मध्ये बोलायचे नाही किंवा मला प्रश्न विचारायचा नाही. सर्वांनी एका रांगेत शांतपणे बसायचे. दैत्यांनी लगेच होकार दिला. मोहिनीने सर्वांना बसायला सांगितले. तिने मुद्दाम 2 वेगवेगळ्या रांगा केल्या. एका रांगेत सर्व देव बसले आणि त्यांच्या समोरच्या रांगेत सर्व दैत्य बसले. आता मोहिनीने अमृत वाटायला सुरुवात केली. ती देवांच्या रांगेतून जाऊ लागली. ती अतिशय प्रेमाने प्रत्येक देवाला अमृताचा एक एक घोट पाजू लागली. ती जेव्हा दैत्यांच्या रांगेकडे पाहायची, तेव्हा ती त्यांना फक्त आपले मनमोहक हास्य आणि कटाक्ष द्यायची. दैत्य तिच्या सौंदर्यात इतके हरवून गेले होते की अमृत आपल्याला मिळत नाहीये हे त्यांच्या लक्षातच आले नाही. ते फक्त तिच्याकडे डोळे फाडून पाहत बसले होते. पर मंडळी, सर्वच दैत्य काही मूर्ख नव्हते. दैत्यांच्या रांगेत स्वरभानू नावाचा एक अतिशय चतुर, मायावी आणि बुद्धिमान राक्षस बसला होता. त्याचे लक्ष मोहिनीच्या सौंदर्याकडे नव्हते, तर तिच्या हातातील कलशाकडे आणि तिच्या कृतीकडे होते. थोड्याच वेळात स्वरभानूच्या लक्षात आले की ही सुंदर स्त्री दैत्यांना फक्त आपल्या मोहजालात फसवून ठेवत आहे आणि प्रत्यक्ष अमृत मात्र फक्त देवांना पाजत आहे. त्याला समजले की ही नक्कीच देवांची कोणतरी मोठी चाल आहे. स्वरभानूने विचार केला, जर मी असाच रांगेत बसून राहिलो तर मला अमृत कधीच मिळणार नाही आणि देव अमर होऊन आमचा नाश करतील. मला काहीतरी करून ते अमृत प्यायलाच हवे. मग स्वरभानूने आपली मायावी विद्या वापरली. त्याने एका सुंदर आणि तेजस्वी देवाचे रूप धारण केले. हळूच, कोणाच्याही लक्षात न येता तो दैत्यांच्या रांगेतून उठला आणि देवांच्या रांगेत जाऊन बसला. तो नेमका कुठे जाऊन बसला माहितीये? तो सूर्यदेव आणि चंद्रदेव यांच्या बरोबर मध्ये जाऊन बसला. मोहिनी अमृत वाटत वाटत तिथे आली. तिला वाटले, हा सुद्धा एखादा देवच आहे. तिने अमृताचा कलश कलता केला आणि स्वरभानूच्या ओंजळीत अमृत टाकले. स्वरभानूने अजिबात वेळ न दवडता ते अमृत घाईघाईने पिऊन घेतले. अमृत त्याच्या ओठांना आणि जिभेला स्पर्श करून त्याच्या घशाखाली उतरले. पण त्याच क्षणी त्याच्या बाजूला बसलेल्या सूर्य आणि चंद्राला त्याच्याबद्दल संशय आला. त्यांनी त्याला बारकाईने पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की हा देव नसून एक मायावी राक्षस आहे. सूर्य आणि चंद्राने लगेचच ओरडून मोहिनीला सावध केले. माते, थांब! हा देव नाही, हा राक्षस स्वरभानू आहे. याने फसवणूक करून अमृत प्राशन केले आहे. हे ऐकताच मोहिनीच्या रूपातील भगवान विष्णूंचा क्रोध उफाळून आला. त्यांची मोहिनीची मायावी रूपे अदृश्य झाली आणि साक्षात चतुर्भुज भगवान श्रीहरी तिथे प्रगट झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले सुदर्शन चक्र बाहेर काढले आणि अत्यंत वेगाने स्वरभानूच्या दिशेने सोडले. सुदर्शन चक्राने एका सेकंदात स्वरभानूच्या गळ्याचा वेध घेतला आणि त्याचे डोके त्याच्या धडापासून वेगळे केले. रक्ताची चिळकांडी उडाली. पण श्रोतेहो, आता एक मोठी अडचण निर्माण झाली होती. सुदर्शन चक्राने त्याचे डोके उडवण्यापूर्वीच अमृताचे काही थेंब स्वरभानूच्या घशाखाली उतरले होते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, अमृताचा एक थेंब जरी पोटात गेला तरी माणूस अमर होतो. स्वरभानूचे शरीर जरी 2 तुकड्यात विभागले गेले असले तरी तो आता मरणार नव्हता. तो अमर झाला होता.
त्याचे धडावेगळे झालेले डोके जिवंत राहिले आणि त्याचे डोक्याविना असलेले धडही जिवंत राहिले. ब्रह्मदेवाने या दोन्ही भागांना आकाशात ग्रहांचा दर्जा दिला. स्वरभानूचे जे कापलेले डोके होते, ज्याला फक्त चेहरा आणि तोंड होते, त्याला राहू असे नाव देण्यात आले. आणि जे खालचे धड होते, ज्याला फक्त शरीर होते, त्याला केतू असे नाव देण्यात आले. अशा प्रकारे मंडळी, या ब्रह्मांडात राहू आणि केतू या दोन छायाग्रहांचा जन्म झाला. आता राहूच्या मनात प्रचंड चीड आणि राग निर्माण झाला होता. तो विचार करू लागला, मी अमृत तर प्यायलो होतो, पण या सूर्य आणि चंद्राने माझ्याबद्दल चुगली केली. यांच्यामुळेच भगवान विष्णूंनी माझे डोके उडवले. जर हे दोघे तिथे नसते तर आज मी पूर्ण शरीराने अमर झालो असतो. राहूने सूर्य आणि चंद्राला आपला सर्वात मोठा आणि कट्टर शत्रू मानले. त्याने शपथ घेतली, हे सूर्य आणि चंद्र, तुम्ही माझा जो अपमान केला आहे आणि माझी जी अवस्था केली आहे, त्याचा सूर मी नक्की घेईन. जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत मी तुमचा पाठलाग सोडणार नाही. वेळोवेळी मी तुम्हाला गिळून टाकेन आणि तुमची प्रभा नष्ट करे. आणि श्रोते हो, इथूनच सुरुवात झाली त्या भयानक पाठलागाची, ज्याला आपण ग्रहण म्हणतो. जेव्हा जेव्हा पौर्णिमेची रात्र असते तेव्हा चंद्र आपल्या पूर्ण आकारात अतिशय सुंदर आणि शीतल प्रकाशाने आकाशात तळपत असतो. अशावेळी हा सूडबुद्धीने पेटलेला राहू आकाशात चंद्राचा शोध घेत त्याच्या मागे धावतो. राहूची सावली चंद्रावर पडू लागते. राहू अतिशय वेगाने येऊन चंद्रावर हल्ला करतो आणि आपला सूड पूर्ण करण्यासाठी तो चंद्राला आपल्या मोठ्या जबड्यात गिळण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा राहू चंद्राला गिळू लागतो तेव्हा पृथ्वीवरून आपल्याला दिसते की चंद्राचा काही भाग काळा पडत आहे. यालाच आपण खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतो. आणि जेव्हा राहू पूर्ण रागाने चंद्राला आपल्या तोंडात पूर्णपणे गिळून टाकतो तेव्हा चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि आकाशात अंधार पसरतो. या अवस्थेला आपण खग्रास चंद्रग्रहण किंवा पूर्ण चंद्रग्रहण म्हणतो. यावेळी चंद्राला अतिशय वेदना होतात. तो राहूच्या तावडीत अडकलेला असतो. पृथ्वीवरील लोक घाबरतात, स्नान करतात, देवाचे नामस्मरण करतात, मंत्रांचा जोप करतात, जेणेकरून चंद्राची या संकटातून सुटका व्हावी. पण मंडळी, निसर्गाचा नियम आणि भगवंताची रचना किती अद्भुत आहे बघा. राहू चंद्राला गिळतो खरा, पण राहूला तर फक्त डोकेच आहे. सुदर्शन चक्राने त्याचे धड केतू आधीच वेगळे केले आहे. त्यामुळे राहूला पोट किंवा गळा याच्या खाली काहीही नाही. त्यामुळे होते काय की राहूने चंद्राला गिळले तरी तो चंद्र त्याच्या गळ्यातून, जिथून त्याचे शरीर कापले गेले आहे, तिथून लगेचच बाहेर पडतो. चंद्र राहूच्या पोटात जाऊच शकत नाही, कारण त्याला पोटच नाहीये. काही वेळाने जसा चंद्र त्या कापलेल्या गळ्यातून निसटून पुन्हा आकाशात येतो, तसतसे ग्रहण सुटू लागते. चंद्राचा प्रकाश पुन्हा पृथ्वीवर पडू लागतो. लोक आनंदाने ग्रहण सुटले, ग्रहण सुटले म्हणून देवाला नमस्कार करतात. केतू हा सुद्धा चंद्राचा शत्रूच आहे. पण केतूला डोके नाही तर फक्त धड आहे. त्यामुळे तो चंद्राला गिळू शकत नाही. पण तो चंद्राच्या मार्गात येऊन त्याला त्रास देण्याचा, त्याच्यावर सावली पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. श्रोते हो, ही होती ती अद्भुत पौराणिक कथा, ज्यामुळे चंद्र आणि सूर्याला ग्रहण लागते. पण या कथेचा फक्त वरवरचा अर्थ घेऊ नका. या कथेमध्ये एक अतिशय खोल आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे, जो आपण आपल्या जीवनात उतरवला पाहिजे. आपले मन हे या चंद्रासारखे आहे, निर्मळ, शांत आणि शीतल. आणि आपल्या मनात येणारे वाईट विचार, राग, लोभ, अहंकार, मत्सर हे सर्व राहू आणि केतूसारखे आहेत. ज्याप्रमाणे राहू चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतो आणि काही काळासाठी चंद्राचा प्रकाश नष्ट करून अंधार निर्माण करतो, अगदी त्याचप्रमाणे आपले वाईट विचार आणि नकारात्मकता आपल्या मनाच्या शांतीवर ग्रहण लावतात. जेव्हा आपण रागात असतो किंवा खूप गर्वाने वागतो
तेव्हा आपल्या मनातील चांगुलपणा झाकला जातो. आपल्या विचारांवर ग्रहण लागते. आपण वाईट गोष्टी करू लागतो. पण जसे चंद्रग्रहण हे कायमस्वरूपी नसते. काही काळानंतर चंद्र राहूच्या तावडीतून मुक्त होऊन पुन्हा पूर्वीसारखाच प्रकाशमान होतो. तसेच आपल्या मनावर लागलेले नकारात्मकतेचे ग्रहणही तात्पुरतेच असते. जर आपण ईश्वराचे नामस्मरण केले, चांगले विचार मनात आणले, सत्संग केला आणि भक्तीच्या मार्गावर चाललो, तर हे वाईट विचारांचे ग्रहण लवकर सुटते. आपले मन पुन्हा एकदा त्या पौर्णिमेच्या चंद्रासारखे शुद्ध आणि शांत होते. म्हणूनच मंडळी, ग्रहण काळात जप, तप, दान आणि नामस्मरण करण्यास सांगितले जाते. याचा उद्देश हाच असतो की या काळात वातावरणात जी नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट व्हावी आणि आपल्या मनाला शक्ती मिळावी. राजा इंद्राच्या कथेवरून आपण शिकलो की माणसाने कधीही आपल्या संपत्तीचा आणि पदाचा अहंकार करू नये. अहंकार माणसाला खाली खेचतो. समुद्र मंथनावरून आपण शिकलो की कोणतेही मोठे कार्य एकट्याने होत नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतात. कधीकधी संकटाच्या वेळी विचार करून योग्य निर्णय घ्यावे लागतात. आणि मोहिनी व स्वरभानूच्या कथेवरून आपण हे समजून घेतले की भगवंताच्या नजरेतून कोणतीही गोष्ट लपलेली नाही. तुम्ही कितीही हुशारीने चुकीचे काम केले तरी त्याचे फळ तुम्हाला आज ना उद्या भोगावेच लागते. श्रोतेहो, मला खात्री आहे की चंद्रग्रहणाची ही सविस्तर आणि रसाळ कथा ऐकून तुम्हाला खूप आनंद मिळाला असेल. तुमचे मन शांत झाले असेल आणि एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळाली असेल. जर तुम्हाला ही कथा खरोखरच आवडली असेल, जर माझ्या सांगण्यातून तुमच्या हृदयाला स्पर्श झाला असेल, तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तुमचा एक लाईक मला अशाच आणखी सुंदर कथा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो. ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटले? या कथेतील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला? हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते आणि वाचत असते. आणि हो, ज्ञान आणि चांगल्या गोष्टी वाटल्याने वाढतात. त्यामुळे ही कथा फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना ही कथा नक्की शेअर करा. त्यांनाही या सुंदर माहितीचा लाभ घेऊ द्या. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच भक्तिपूर्ण, पौराणिक आणि माहितीपूर्ण कथा नेहमी ऐकायच्या असतील, तर आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन कथा टाकल्या सर्वात आधी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. चला तर मग मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत तुमचे मन चंद्रासारखे शीतल ठेवा, आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि नेहमी चांगले विचार करा. सर्वांना माझा प्रेमळ नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.